झालेले छत्रपती शिवाजी महाराजांची मानाचा मुद्रा भारतीय राज्यघटने शिल्पकार विश्ववंतने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विनम्र अभिवादन आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महान दैवत घडवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजामातेला मानाचा मुद्रा स्वयंभू नागेश्वर कुतेरगावकर आयोजित भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा या प्रतिकोकण दिवानगरमध्ये नगरीमध्ये या स्पर्धेतील आजचा तिसरा दिवस चालू असलेला सामना शिवसह्याद्री प्रतिष्ठान विपक्ष स्वयंभू नागेश्वर मला चेंडू टाकण्यास सज्ज सोरेकर चेंडू मात्र पहिला यष्टी उद्ध्वस्त केला पहिल्या विकेट पण पहिला गाडी बाद होतोय नक्की जबरदस्त जबरदस्त आयटम आणि हा पहिला ट्रिपल एच पास करतोय तो स्वप्नील जाधव वेल्डन बॉईज डीजे तिकडील पहिल्या संघावरून पहिले षटक टाकणे सज्ज झालाय तो स्वप्नील टू पहिल्या चेंडूवर पहिला विकेट घेतलाय पहिला गडी बाद होतोय शिवजय प्रतिष्ठान या संघाचा प्रवीण यांच्या रूपामध्ये या प्रतिकोकण दिवारंगणीमध्ये अर्थात भगवंतदा क्रीडा नगरी या नगरीमध्ये चालू असलेल्या स्पर्धा शिंदे गावटनचा एक प्लेअर इकडे पाठवायचा आहे शिंदे गावटन आपला एक 12वा खेळाडू इकडे पाठवायचा आहे प्लेअरची नावं सांगायचे शिंदे गावटन प्रत्येक संघाला सांगावं लागतं या गोष्टीचं थोडस खंत वाटते आपला प्रत्येक संघाने एक खेळाडू ज्या ज्या वेळेला आपला सामना चालू असेल त्या त्या वेळेला आपण कॉमेंट्री बॉक्स पाठवायचा आहे थोडस मिसफिल्ड पाहायला मिळतंय प्रताप जाधव यांच्याकडनं आणि 1 बाउन्स 2 बाउन्स जवळजवळ थोडस मला वाटतं तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण केलं प्रताप जाधव यांनी आणि धावसंख्या होते 2 चालू असलेला सामना शिवदह्याद्री प्रतिष्ठान विपक्ष स्वयंभू नागेश्वर या दोन्ही संघादरम्यान नाणेफेक गोल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं स्वयंभू नागेश्वर या संघाने आणि फलंदाजासाठी पाचारण केलंय शिवसह्याद्री प्रतिष्ठान चोरवणे शिंदेगौडन संघाला वैयक्तिक गोडातील पहिलं आणि संघातून परिषद टाकण्यास सज्ज झालाय तो स्वप्नील टू स्वप्न असा मारा असेल धावसंख्या बोलते एक बाद 2 अशी धावसंख्या गोलंदाज रणीवरती सज्ज झालाय स्वप्नील टू सपान पुन्हा एकदा गोलंदाज मारून पुढील चेंडू टाकण्यास सज्ज सुरेख चेंडू मात्र इष्टीच्या हातामध्ये विसावला गेला आणि एका निर्धाव चेंडू सांगता होते सुरेख गोलनी करतोय तो स्वप्नील आणि मात्र जकडून ठेवलाय तो स्वप्नील याने दिल्ली पासून आंतरिक सदाबद्दल ज्या खेळाचा बोल बोलाय तो खेळ म्हणजे क्रिकेट साऱ्या विश्वाला वेळ लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट तरुणांचा ध्यास तरुणांचा श्वास म्हणजे क्रिकेट आणि त्याच स्पर्धा या प्रतिकोकण दिवा नगरीमध्ये आज संपन्न होते हा क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटचे रंधमाले क्रिकेटची पटणारे क्रिकेटचं महायुद्ध क्रिकेटचे झुंज क्रिकेटची लढत आणि क्रिकेटचा मुकाबला या प्रतिकोकण दिवानगरी अर्थात या भगवंतदा क्रीडा नगरीमध्ये संपन्न होते पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात धावसंख्या बोलते एक बाद 4 अशी धावसंख्या पुढील चेंडू हलक्या पुन्हा दिशा दिली एक धावसंख्या पूर्ण दुसऱ्या धावसंख्या प्रयत्न होते पाहूया काय होतंय चेंडूची उचलपेक होते सहज 2 धावसंख्या पूर्ण रनिंग बिटवीन द विकेट अशा संघाची धावसंख्या बोलते एक बाद 6 ची धावसंख्या 2च्या पटीने वाढते धावसंख्या एक बाद 6 ची धावसंख्या पुन्हा एकदा सज्ज सूरज उतेकर आपण जरा बाउंड्री लाईन होते समोर घेऊन जायचंय आचार्य दुसऱ्या विकेट पतन दुसरा गडी बाद होतो सोपानच्या रूपामध्ये 10 बाद होतोय आणि दुसरा हातरा बसतोय शिवसह्याद्री संघाला 7 या धावसंख्येवर सूरज उतेकर अमर जाधव राजेश उतेकर ते टॉस का बॉस इथे बसलेले स्वयंसेवक त्यांना बाउंड्री लाईन वरती पाठवा अजय जाधव
आजूबाजूला बसलेल्या सर्व स्वयंसेवकांना बाउंड्री लाईन वरती पाठवा. सूरज होतेकर जरा तुम्ही चार्ज घ्या. प्रत्येक खेळाडूला तैनात करा. मोठी लढत चालू आहे शिंदे गावठाण आणि स्वयंभू यजमान संघ या दोघांमध्ये. धावसंख्या बोलते 2 गडी बाद 7 अशी धावसंख्या. पंच दंडित करता पहिल्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या बोलली 2 गडी बाद 7 अशी धावसंख्या. ही स्पर्धा म्हणजे हितचिंतक सन्माननीय पाहुणे वरिष्ठ नागरिक देणगीदार यांच्या या मौलिक सहकार्यातून सर्वमुखी व्हावामेव स्पर्धा यश नावाचा ध्वज सतत फडकत राहो हीच आदिमाय शक्ती वर्धनी मातेची मी प्रार्थना करतो. ही स्पर्धा म्हणजे अभिमानाची स्वाभिमानाची एक दर्जा स्पर्धा या प्रतिकोपत दिवानगरीमध्ये संपन्न होते. या स्पर्धेचे आता तिसरा आणि अंतिम दिवस. या स्पर्धेमध्ये अनेक संघ सहभागी झाले. काही संघ यशाचा शंकानगत पुढे पुढे सरसावले. काही संघ अपयशाचा अपयशाची निराशा घेऊन पुन्हा आपल्या घराच्या दिशेने वाटचाल करू लागले. पुन्हा या स्पर्धेमध्ये अपयश झालेल्या सर्व संघांना पुढील स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. चालू असलेला सामना शिवसह्याद्री प्रतिष्ठान विपक्ष स्वयंभू नागेश्वर गोलंच्या मार्गावर प्रथम वैयक्तिक गटातील पहिल्या संघाकडून दुसरी टाकण्याची सज्ज झालाय तो प्रथम. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगता होते. सरळ चेंडू मात्र इष्टेच्या हातामध्ये विसावं लागेल. धावसंख्येमध्ये स्थिराव गेली 7 अंकावर 2 गडी बाद 7 अशी धावसंख्या. मित्रांनो या स्पर्धेमध्ये एक एक धाव महत्वाचे एक एक क्षण महत्वाचा आहे. प्रत्येक एक चूक केली तर भागात पडू शकते. चेंडू मात्र बॅटची कट घेऊन सरळ यशेच्या धोक्यावरून गेला. चेंडू मात्र सीमा रेषा पार 4 धावसाठी दणदणीत खणखणीत चौकार. मला वाटतं स्वयंभू नागेश्वर संघाचे खेळाडू प्रताप जाधव थोडेसे जास्त सिरियस दिसत आहेत. मैदानावरती मैदानावरती पुरेपूर मेहनत करतायत. 100% देण्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा जबरदस्त आणि क्षेत्ररक्षण खाली असेल. विप्लव चव्हाण जेल टिपटेल आणि गडी क्रमांक बाद होईल. डीजे गडी बाद 11ची धावसंख्या. तिसरा बसला उमेशच्या रूपाने. आता मात्र स्ट्राईक आहे तो दीपक. नॉन स्ट्राईकला तो विनायक. स्ट्राईक राहिला नवीन फलंदाज दीपक. नॉन स्ट्राईकला तो विनायक. गोलूंच्या रणीवरती पुन्हा सज्ज झालाय तो प्रथम तो दीपक असा मारा असेल. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय या क्रिकेटच्या रणसंग्रामध्ये. पुन्हा सज्ज गोलंच्या रणीवरती प्रथम तो दीपक असा मारा. पुढील चेंडू टाकणे सज्ज. चेंडूला मात्र दिशा दिली. हलक्याचा मारा चेंडू आता बॉन्ड्रीच्या दिशेने. सुरेख क्षेत्ररक्षण केलं. अशा रीतीने 2 धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या पोहोचते. जबरदस्त जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. प्रथम जाधव पुन्हा एकदा आम्ही म्हटलं बघायचं की 100% मला वाटतं 100% देण्याचा प्रयत्न करतायत. 11 खेळाडूंमध्ये मी कुठेतरी वेगळा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. आणि पुरेपूर इंजुरी करून घेऊ नका एवढी थोडी काळजी घ्या. येणारा पुढचा वर्ल्ड कप आपण नक्की जाणू. प्रताप जाधव दरम्यान पुढचा चेंडू प्रताप. हो हो जबरदस्त चेंडू. चेंडू मात्र एसटीच्या हातामध्ये विसावं लागले. निर्धाव चेंडू सांगता होते. धावसंख्या स्थिराव गेली 13 या अंकावर 3 गडी बाद 13. धावांचा डोंगा उभा करावा लागेल शिवसह्याद्री प्रतिष्ठान या संघाला. तितक्याच ताकदीचा संघ आहे स्वयंभू नागेश्वर हा संघ. पुन्हा एकदा सज्ज झालाय तो प्रथम तो दीपकला मात्र आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. चौकार षटकांची आदेशबाजी करावी लागेल.
पुढील चेंडू टाकण्यास सज्ज. पुन्हा एकदा मात्र चेंडू मात्र एसटीच्या हातामध्ये विसावला. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव चेंडू. पंच दंडित करतायत. दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. संघाची धावसंख्या बसते 3 गडी बाद 13 अशी धावसंख्या. आता मात्र शेवटचं षटकाचं अंतिम षटकाचं हाणावरचे षटक स्लो बोर्डचे षटक या षटकामध्ये जास्तीत धावा जपण्याचा प्रयत्न करावा लागेल शिवसह्याद्री प्रतिनिधी आज संघाला. का तितक्यात ताकदीय संघ आहे स्वयंभू नागेश्वर संघ. या रखरखत्या उन्हामध्ये चालू आहे स्पर्धा. वैयक्तिक गटातील पहिल्या संघाकडून अंतिम षटक हाणावं षटक टाकणे सज्ज दुर्गेश दुर्गेश तो विनायकाचा मारा असेल. नक्कीच जबरदस्त पाहायला मिळते स्वयंभू नागेश्वर संघाकडनं मॅनेजमेंट. आणि या मॅनेजमेंट बद्दल मला वाटतं निर्धारित 12 चेंडू व्यवस्थित मैदानावरती पडलेत. 12 चेंडू मध्ये फक्त हो जबरदस्त मला वाटतं. आणि झेल टिपतायचे प्रफुल्ल जाधव. प्रफुल्ल जाधव यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. गेले 3 दिवस गावावरून आलेला सर्व पाहुण्यांचं मेजवानी त्यांचं पाहुणचार हे त्यांच्या घरी केला जातोय. त्यांचं एकदा मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. कारण की न सांगता न विचारता त्यांनी जवळजवळ 14 जणांना घरी घेऊन गेलेत. आणि या कॅच साठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल सूरज भुतेकर यांच्याकडनं. ऑनलाईन पेमेंट असेल QR कोडच्या माध्यमातून. 2 लाईचं ऑनलाईन कॅश पेमेंट असेल प्रफुल्ल जाधव यांना. डाईट प्लॅन असेल त्यांच्यासाठी. आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. गेले 3 दिवस 10 ते 12 जणांना अगदी निस्वार्थ जे गावावरून आलेले पाहुणे आहेत त्यांच्यासाठी अगदी वेळ काढून त्याने आपल्या घरी ठेवून ज्या प्रकारची सेवा केली त्याबद्दल मंडळ खरोखर आभारी आहोत आम्ही तुमचे. दरम्यान पुढचा चेंडू दुर्गेश दुर्गेश तू दीपकाचा मारा असेल. चेंडू मात्र सरळ कार्पेटला खेळून चेंडू. एक धावसंख्या पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय. रनिंग बिटवीन द विकेट 2 धावसंख्या संघाची धावसंख्या बसते. धावसंख्या 15 या अंकावरती. 4 गडी बाद 15 अशी धावसंख्या. शेवटचा हाणावं षटक स्लॉ बॉलचे षटक अंतिम षटक असेल. धावांचा डोंगर उभा करायला शिवसह्याद्री प्रतिनिधी संघाला. अजय जाधव कुठे आहे त्याने कॉमेंट्री बॉक्स जायचे. अजय जाधव दुर्गेश तू गोलंदाज रणनीती सज्ज. दुर्गेश तू दीपकाचा मारा असेल. पुढील चेंडू टाकण्यास सज्ज झालाय. चेंडू मात्र सर एकट्याच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडू सांगता होते. धावसंख्यामध्ये स्थिरावले गेली 15 या अंकावरती. जबरदस्त मला वाटतं मागचा आणि थोडासा आताचा संघ बघितला थोडासा परिवर्तन केला. प्रताप जाधवने हिट केलंय आणि काय कमबॅक केलंय त्याने. जवळजवळ चांगलं शतरक्षण पाहायला मिळतंय त्यांच्याकडनं. फक्त इंजुरी होणार नाही याची काळजी घ्या प्रताप जाधव. दरम्यान पुढचा चेंडू दुर्गेश यांचा स्टॉप करण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू. जबरदस्त सांगता होते चेंडूची. आणि धावसंख्या होते ती 15. तिसरा आणि निर्णायक षटक मार्गस्थ असेल. धावसंख्या होते 15. स्वयंभू नागेश्वर आणि शिवप्रतिष्ठान शिंदे गावठण या 2 संघांमध्ये लढत आहे. दरम्यान पुढचा चेंडू दुर्गेश. पाहूया काय करतात दुर्ग्या. हो. आणि मला वाटतं पंचांचा वाईटचा इशारा असेल. अवांतर पंच वाईट आहे योगेश जाधव. मित्रांनो स्वतःला ढासलू देऊ नका. कारण ढासलेल्या घरांच्या विटा सुद्धा लोक सोडत नाही. तुमच्यावर कोणाचा विश्वास नसला तरी चालेल मित्रांनो. तुमच्यावर स्वतःचा विश्वास असला पाहिजे. स्वतः ब्रह्मदेव तुमचा विजय हिरावून घेऊ शकताय. सुरेख चेंडू मात्र एसटीच्या हातामध्ये विसावला गेला. परंतु 22 बरोबर 1 धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या बोलते 4 गडी बाद 16 अशी धावसंख्या. या षटकातील काही चेंडू शिल्लक संघाची धावसंख्या 16 अशी धावसंख्या. सुरेख गोलंदाजी केली स्वयंभू नागेश्वर या संघाने. आणि कमी धावामध्ये जखडून ठेवले तो 17 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा दुर्गेश दीपकाचा मारा असेल. दीपकने मात्र चेंडू फेरकावून दिलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 1 धावसंख्या पूर्ण दुसरा प्रयत्न असे दुसरी धावसंख्या पूर्ण. आणि 2 धावसंख्या संघाची धावसंख्या बोलते 19 या अंकावरती. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडूनी 20 धावांची गरज. 18 चेंडू
20 धावांची गरज, थोडस स्पीडअप करायचं आहे. सिडनी गावटन आपण शतरक्षण लावून घ्यायचंय. ओव्हर टू सुदर्शन सर. आता मात्र 18 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल स्वयंभू नागेश्वर संघाला. शिवसैनिक प्रतिष्ठानला विनंती करतो आपण त्वरित शतरक्षण लावून घ्यायचं आहे. इतिहासाचा पाऊल पुन्हा दाखवणार वासोटा किल्ला आणि बाजूला सह्याद्रीच्या उंच उंच पर्वतरांगा आणि त्याच पर्वतरांगावर सतत भक्तगणांवर एक आशीर्वाद छत्र ठेवून असले स्वयंभू नागेश्वर देवस्थान आणि याच वासट किल्ल्याच्या आणि स्वयंभू नागेश्वर देवस्थानचे पायथ्याशी वसलेले चोरवणे गाव, नागमोडी वडिलांचा तो नयनरम्य अगणित पक्षांचा तर किलबिलाट सर्व कसं विलोभने असा निसर्गरम्य परिसरात चोरवणे गाव वसलेलं आहे. आणि याच चोरवणे गावात नवसाला पावणारे हाकेला धावणारी स्वप्न सत्याकडे जाण्याचा मार्ग दाखवणारी चोरवणे गावची ग्रामदेवता आदिमाय आदिशक्ती स्वयंपूर्णा आदिमाय आदिशक्ती श्री रामोर देवीच्या पदस्पर्शाने पावन झाली चोरवण्याची भूमी आणि याच चोरवण्या भूमीमधील स्वयंभू नागेश्वर मंडळ या मंडळाने या प्रतिकोकण दिवानगरीमध्ये आयोजित केलेली स्पर्धा अर्थात मानाची अभिमानाची स्पर्धा गेले 3 दिवस या मैदानावरती सन्माननीय निलेजी पालंडे इथे उपस्थित आहेत. त्यांचा मंडळाच्या वतीने येतो सन्मान होतोय. मनमनाच्या मंदिरात मूर्ती आपली सजली, स्वागत सज्ज शब्दांची पुष्पांजली आलेल्या मान्यवरांचे हितचिंतक सन्मानी पाहुण्यांचे मनाच्या अंतकरणापासून तसेच हृदयाच्या स्पंदनापासून आपण आज सर्वांचे सहर्ष स्वागत. सेवन कुणाला जर बॅट भेटली असेल तर इथे समालोचक कक्षामध्ये जमा करायची आहे. येत्या 23 एप्रिल पासून 15वातील जत्रोत्सवाला सुरुवात होते चैत्र पौर्णिमेला. या चैत्र पौर्णिमा दिवशी आदिमाय शक्ती वर्धन मातेची यात्रा तसेच झोलाई मातेची यात्रा या यात्रेला प्रारंभ होईल आणि तिथपासून 15वातील जत्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. आता मात्र सामन्याला सुरुवात असेल. 18 चेंडू आणि 20 धावांची गरज. काय घडेल काय बिघडेल, कोणत्या बाजूने हा सामना झुकेल, कोणता संघ या स्पर्धेमध्ये विजय होईल पाहूया. 18 चेंडू आणि 20 धावा समीकरण असेल. गोलंदाजीच्या रणनीतीवर सज्ज झाला वैयक्तिक गटातील पहिल्या संघाकडून पहिले षटक टाकण्याचे प्रवीण शिंदे. स्ट्रायकर लाय तो अक्षय, नॉन स्ट्राईक लाय तो प्रथम. सलामीचे फलंदाज मैदानात दाखल. 18 चेंडू आणि 20 धावा समीकरण असेल. काय घडेल काय बिघडेल पाहूया. क्रिकेटच्या या रणसंग्रामामध्ये, क्रिकेटच्या या मैदानामध्ये, क्रिकेटच्या या झुंजीमध्ये आणि क्रिकेट अनिश्चितचा खेळ आहे. शेवटच्या चेंडू पर्यंत काय घडेल सांगता येत नाही. क्रिकेट जसा रंग बदललेला खेळ आहे क्रिकेट. पॉलिटिक्स जसा रंग बदल खेळ आहे क्रिकेट. एका चेंडूमध्ये 6 धावसंख्या येऊ शकतात पण 6ही चेंडूमध्ये एकही धाव न येण्यामध्ये क्रिकेट. पाहूया क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये प्रतिकोकण दिवानगरी अर्थात भगवान दादा क्रीडा नगरीवर पाहूया या सामन्याला सुरुवात. गोलंदाजीच्या रणनीती सज्ज. प्रवीण तो अक्षय असा मला पहिला चेंडू मात्र सरळ स्क्वेअर मारा पंच दंडित करतायत. 2 समांतर व्हाईटच्या रूम धावसंख्या मिळते अवांतर आणि 1 धावेने संघाच्या धावांचा श्रीगणेश होतोय 1 अंकाने. चालू असलेला सामना स्वयंभू नागेश्वर विपक्ष शिवसेना प्रतिष्ठान चोरून शिंदे गावडन. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर मारा पंच दंडित करताय. बॅक टू बॅक 2 व्हाईट टाकले प्रवीण शिंदेने. धावसंख्या बोलते 2 अंकावरती. तुम्हाला जिंकायचं असेल तर सुरेख गोलंदाजी करावी लागेल. निर्धाव स्वरूपाचे चेंडू फेकावले, डॉट स्वरूपाचा मारा करावा लागेल. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी रणनीतीवरती सुरेख स्क्वेअर
सरळ चेंडू मात्र एसटीच्या हातामध्ये विसावेला गेला. निर्धाव चेंडू सांगता होते, पहिला निर्धाव चेंडू सांगता होते, जिंकायचं असेल तर अशा पद्धतीचे चेंडू तुम्हाला फेकावे लागतील. पुन्हा एकदा सज्ज झालाय तो प्रवीण तो अक्षय असा महाराज स्ट्रायकर आणलाय तो अक्षय नाव ऐकलाय तर प्रथम श्री स्वयंपूर्ण अक्षर मित्रमंडळ चोरवणे उत्तरातून आयोजित भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा या प्रतिकोपत दिवानगरी अर्थात भगवान दादा पाटील क्रीडा नगरीमध्ये अशा रीतीने एक धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या पोहोचते 3 अंकावरती. बिन बाद 3 थोडासा संत गतीने चालू असला सामना श्री स्वयंपूर्ण अक्षर विपक्ष शिवसह्याद्री प्रतिष्ठान चोरवणे शिंदे गावठाण. आता मध्ये स्ट्रायकरला येतो प्रथम. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय या सामन्यामध्ये. कोणता संघ विजय होतोय, कोणता संघ पराजयाच्या छायेमध्ये लोटला जातोय. पुन्हा एकदा सज्जला गोलंदाज निवडती प्रवीण तो प्रथम असा मारा असेल. जिंकायचा असेल तर सुरेख गोलंदाजी करावे लागेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगता होते. तर शिवसेना प्रतिष्ठान संघाला जिंकायचा तर निर्धाव स्वरूपात चेंडू फेकावा लागतो आणि स्वयंपूर्ण अक्षर संघाला जिंकायचा धावाचा डोंगर मात्र पार करावा लागेल. कारण क्रिकेटच्या मैदानामध्ये काय घडेल काय बिघडेल सांगता येत नाही. पुन्हा एकदा सज्जला येतो प्रवीण. पुन्हा एकदा हलक्यात मारले चेंडू आता अशा रीतीने 2 धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या बोलते. प्रथम जाधव यांनी जर षटकार मारला तर सूरज उतेकर यांच्याकडनं 201 रुपयाचं पारितोषिक असेल. सूरज आनंद उतेकर यांच्याकडून प्रथम जाधव यांना धावसंख्या बोलते 5 अंकावर. आता मात्र स्ट्रायकर यांना पुन्हा एकदा प्रथम चेंडू मात्र सरळ सीमा रेषा पार 4 धावांसाठी दणदणीत खणखणीत चौकार. यानंतरचा सामना होईल. या 2 संघांमध्ये जो जिंकेल तो हनुमंत डांगेवाडी या संघाबरोबर खेळेल. लगेचच सामना खेळवला जाईल. हो 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 कडक प्रहार आणि 1 बाउन्स चौकार. फ्री हिट असेल. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. धावसंख्या बोलते धावसंख्या बोलते 14 अंकावर. पुन्हा एकदा हलक्यात मारले चेंडूला मात्र दिशा दिली. 1 धावसंख्या पूर्ण आणि 1 संघाची धावसंख्या बोलते 15 या अंकावरती. पहिल्या षटकाची समाप्ती होती. पंच दंडित करतायत आणि पहिल्या षटकात समोर संघाची धावसंख्या बिनबाद 15 अशी धावसंख्या असते. हनुमंतवाडीचे कर्णधार आपण टॉस का बॉल साठी यायचं इकडं. हनुमंतवाडीचे कर्णधार आता मात्र 12 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज असेल स्वयंभू नागेश्वर संघाला. येणारे 12 चेंडू आणि 5 धावसंख्या गरज. पुन्हा एकदा वैयक्तिक गोलंदाजी पहिल्या संघाकडून दुसरे टाकणे सज्ज दीपक टू प्रथम असा मारा असेल. गोलंदाज रणनीती सज्ज आहे. दीपक टू प्रथम असा मारा असेल. चेंडू मार विजय षटकार. हो हो धोनीच्या हार्दिक पांड्याच्या बॅट मध्ये निघालेला हा विजय षटकार कुठेतरी जबरदस्त आणि 201 रुपये लागू झालेले आहेत प्रथम जाधव यांना. संजनित खणखणीत षटकार. हो हो सलामी डगली कॉमेंट्री बॉक्सला जबरदस्त 100% आपल्याला दिले या टीम साठी. यानंतर होणार सामना असेल नक्कीच जल्लोष एकदा जल्लोष होऊन जाऊ द्या. आणि टॉस